पण नेलाच नाही. होय. दुसऱ्याच्या नावावर एक वेळेस नेला पण दुसऱ्या नावावर टाकावं लागला आणि घालावा लागला. बरं. मी स्वतः होल्डर असताना शेअर्स होल्डर मी असताना केलेलं काम आहे. मग आता कुणाला टाकताय ऊस? अभिजिताबा होय, पाटील, नेहमी. बोदरे पाटील, कारखाने भरपूर आहेत. आता जे स्पर्धा लावली ऊस धरायची बरं. ती आबानीच लावली ना अभिजिताबा. तेव्हा मी स्वतः एक बबनरावजी शिंदे कारखान्याचा शेअर्स होल्डर होतो. बर त्यांनी राजकीय हेतून बर विरोध करतोय म्हणून बरं. माझं सभासद पद रद्द होय. केलं. तसा अधिकार त्यांना नसताना सुद्धा रद्द केलं. बरं. मग आपला एक गरीब सर्वसामान्य माणूस आहे का बसलो. बरं. आज त्याला कुठं तर अन्याय होतोय माझ्यावर. रणजित शिंदे यांचं आव्हान वाटत नाही का? काय ना हे सारखे पक्ष बदलते ते. होय रोज ह्या पक्षातनं त्या पक्षात उड्या हाणते सत्तेसाठी काय बी करते ते. होय हो काय ऊसाचं राजकारण आहे का या भागात काय? ऊसाचं तर भरपूर राजकारण आहे, होय भरपूर. सगळ्यांचा ऊस न्यायला जातो का? नाही नाही. विरोधकांचा ऊस नेऊ शकत नाही. होय टोळी गेली तोडाय चालू केला तरी माघारी घेऊन जाते. होय परंतु ह्या आमच्या नेत्यांनी बबनदादा ज्या वेळेला ह्या विधानसभेच्या निवडणुकीतून त्यांनी थोडंसं आजारपणामुळं लक्ष काढलं बर आणि त्यांचे चिरंजीव जे आहेत त्यांनी असं काय राजकारण चालू केलं, बर असं काय की जो उगवतोय त्याच्या मुंडीवर पाय द्यायचं होय आणि त्याची फळं त्यांना विधानसभेला मिळाली. कोण शिंदे? गट. कोण शिंदे? बबनदादा शिंदे गट अहो मी 30 वर्ष काम केलेलं माणूस आहे. बरं. ती शिंदे गट भेट सगळं सोडून द्या आता. त्यांचं नाही का काही इथं आता? काय नाही आता संपलं सगळं. होय. हो. गेल्या काही दिवसांपासून ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण मतदारांच्या मनात नेमकं काय आहे हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच निमित्तानं आज आपण माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक या जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो आहोत आणि उपळाई बुद्रुक या गावामधील नागरिकांच्या मनात नेमकं काय आहे हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. नमस्कार, नमस्कार. काय नाव आपलं? नाना गायकवाड. काय सध्या जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे, कुणाचं वार आहे सध्या तुमच्या गटात? फार शरद पवार गटाचा आहे, होय का? अजित पवार गटाचा आहे, होय शिवसेनेचा आहे. बर आता दुसऱ्या शिंदे शिवसेना. शिंदे कुटुंबियांचा ही तर बालेकिल्ला म्हणला जातो की माडा. आम्ही दाखवतो ना बालेकिल्ला कसा आहे. बर विधानसभेला दाखवलाय, बरं. लोकसभेला दाखवलाय, बर आता पण दाखवतो. बर उद्ध्वस्त झालाय उद्ध्वस्त बालेकिल्ला, उद्ध्वस्त झालाय. कारण तोफा आमच्यासारख्या आहेत ना. बर हां काय कोण येईल निवडून इथं? इथं तुतारी चिन्हावरती निलेशदादा पाटील बर आणि आमच्या गावचे नेते दीपकाबा देशमुख बरं. पंचायत समितीला निवडून येतील. बरं. आता भूताष्टे पंचायत समिती गणाचं काही एवढं मला माहीत नाही, बर त्याच्यामुळे मी सांगतो. कारण आमच्या परंपरागत 2 पार्ट्या आहेत, बर दीपक देशमुखची एक पार्टी आणि माझी एक पार्टी आहे. बर आणि ज्या वेळेला असा निर्णय घ्यायची वेळ आली की आता दीपक देशमुख उभा राहते म्हणल्यानंतर आम्ही त्यांना पूर्ण समर्थन दिलं आहे माझ्या पार्टीतून. बर आणि थर्ड पार्टी जी आहे बर त्यांना उमेदवारी दिली. म्हणजे आता समोरच्या पक्षानं जे आहे ते फक्त पैसे खर्चणाऱ्या आणि पैसेवाल्यांनाच उमेदवारी दिली. बर जी जन्मताची माणसं आहेत बर त्यांना उमेदवारी दिलीच नाही ना. होय आम्ही भैरूमाळीला उमेदवारी मागत होतो, बर एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता होता तो, बर परंतु त्याची आर्थिक परिस्थिती कमजोर. हां मग त्यांनी आमची उमेदवारी नाकारली. नाकारली. कुणी नाकारली? ते काय कमळ का काय आहे हां तुमचं? हां कमळ कमळच ना. शिंदे गटानं. हां कोण बबनदादा शिंदे? शिंदे गट. कोण शिंदे? बबनदादा शिंदे गट. अहो मी 30 वर्ष काम केलेलं माणूस आहे. बरं. त्याची. ती शिंदे गट भेट सगळं सोडून द्या आता. त्यांचं नाही का काही इथं आता? काय नाही आता संपलं होय. सगळं. हो. आता ही भाजपवाले सगळे नेते बिते पळवायला लागलेत गाव पातळीवरचं, काय कसं काय इथं? पळू द्या ना, मग काय झालं. होय. आम्ही त्यांना कुठं अडवले? बर आम्ही आमचं काम करतोय. आम्हाला नंदिकेश्वराचा आशीर्वाद आहे, बावलिंगेश्वरचा आशीर्वाद आहे. बर आम्ही आमचं काम करतोय. बर मग आता काम करणाऱ्याला फळ मिळणारच आहे ना, होय असं थोडंच आहे. त्यांची पार्टी आहे, माझी पार्टी आहे. आता आम्ही योग्य निर्णय घेऊन गावाच्या हितासाठी आम्ही काय केलं, दीपक आबाला म्हणलं तुम्हाला उभं राहायचं असेल तर मी तुम्हाला पूर्ण समर्थन द्यायला तयार आहे. बर आमच्या दोन्ही पार्ट्या गावातल्या बरं. परंपरागत विरोधात असणार आहे बरं का, विरोधात. त्यांचा आम्हाला विरोध आहे, आमचा त्यांना विरोध आहे. बर ह्या दोन्ही पार्ट्या एकत्र झालेत. बर एकत्र होऊन आम्ही एकत्र प्रचार करतोय आता सध्या सुद्धा. त्याच्यामुळं आमच्यापुढं कुठलं आव्हान आहे असं वाटत नाही. बर दुसरी गोष्ट, ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जो आता उपळाई बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, ह्या मतदारसंघामध्ये उपळाई बुद्रुकमधून जो लीड घेईल बर तोच जिल्हा परिषदला निवडून येईल बर आणि उपळाई बुद्रुकमधून जो लीड घेईल तोच पंचायत समितीला निवडून येईल. भूताष्टगणाविषयी मला काही इतकी माहिती नाही आहे. बर
अजून पुढचा प्रश्न विचारा. आता काय तुम्हाला विचारायचं आहे? आता गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत इथं कुठल्या गटाचा माणूस आलेला नाही? इथं गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला मी आमचे मित्र शंभूराजे मोरे, बर माझे जीवश्य मित्र आहेत ते, मी त्यांचा प्रचार केला, त्यांच्या घड्याळाचा प्रचार केला, बर परंतु त्यांनी घड्याळ नाकारलं. बर त्यांनी घड्याळ नाकारलं आणि ते घड्याळ आम्हाला मिळालं बर पंचायत समितीला. मग आता आम्ही शरद पवार साहेबांना सोडू शकत नाही ना, बर अजितदादाला सोडू शकत नाही, आम्ही उद्धवसाहेब ठाकरेंना सोडू शकत नाही. म्हणजे सगळी म्हणजे महासंघटन झालेलं आहे, महाविकास आघाडी झाले, महासंघटन झाले. आता ह्याच्यामध्ये काँग्रेससुद्धा आली, आली. मग आमची लढाई कशा विरुद्ध आहे? आर्थिक शोषणाविरुद्ध आहे. आमची लढाई कशाविषयी आहे? गोरगरीब जनतेची कामं व्यवस्थित होत नाहीत, त्यांना अडवणूक केली जाते. साखर कारखानदारीमध्ये आम्ही काय इतकी मोठी माणसं नाही, आमच्यापाशी काय 100-200 कोटी रुपये नाहीत, आम्ही किती 10-5 लाखाचे मालक. परंतु ह्या आमच्या नेत्यांनी बबनदादा ज्या वेळेला ह्या विधानसभेच्या निवडणुकीतून त्यांनी थोडंसं आजारपणामुळं लक्ष काढलं आणि त्यांचे चिरंजीव जे आहेत त्यांनी असं काय राजकारण चालू केलं, असं काय की जो उगवतोय त्याच्या मुंडीवर पाय द्यायचा आणि त्याची फळं त्यांना विधानसभेला मिळाली. त्यांनी कोण नाना गायकवाड उपळाईमधून, मी अभिजितदाबांना सांगितलं होतं, माझं प्रतिक्रिया अभिजितदाबांना विचारली. त्यांना सांगितलं मी काय फार ए राम थांब ना जरा. मी अभिजितदाबांना सांगितलं की आम्ही काय करतो की आम्ही तुम्हाला 100 मताचा लीड देतो उपळाईमधून. आम्ही 157 मताचा लीड दिला रणजितसिंह शिंदेच्या विरोधात. जो माणूस बबनराव शिंदे यांचं 30 वर्षे काम करत होता, प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती, तुमची मार्केट कमिटी, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, मग तुम्ही आमची किंमतच ठेवायला तयार नाही. त्यांच्या मुलांना आमची किंमतच ठेवली नाही. मग आता आम्ही काय करणार? मग आम्हाला कुठला तरी तिनके को सहारा काफी होत आहे. मग आम्हाला सहारा मिळाला, आम्ही त्या बाजूने गेलो आणि आम्ही सक्सेस झालो. आता सुद्धा तेच होणार आहे. हां, निलेश बापू पाटलाला आम्ही निवडून जाणार, काय जरी झालं तरी. रात्रीचा दिवस, रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही प्रचार करतो. वस्ती ना वस्ती, घर ना घर, माणूस ना माणूस आम्ही घेतो. मला रात्री झोपायला 1:45 वाजले घरी जाऊन झोपायला आणि मी सकाळी 8 वाजता परत गावात होतो, कारण एवढेच 10 दिवस आहेत. परंतु मला तो जो नेता म्हणत असेल, कोण रणजितसिंह शिंदे जर स्वतःला महानेता म्हणत असेल, तर तुला तुझे जुने कार्यकर्ते जवळ करायला काय अडचण होती? आणि ती वेळ आता निघून गेली. नमस्कार. काय सध्या जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे, उपळाई बुद्रुक गटात काय आहे, कुणाची हवा आहे? सध्या लागलेली आहे निवडणूक आणि सध्या वार ही आपलं राष्ट्रवादी गटाचंच आहे, राष्ट्रवादी काँग्रेस गटाचंच आहे पूर्णपणे. हाय, विकास कामं बऱ्यापैकी वरच्या लेवलनं रखडलेले आहेत. ऊसाचा प्रश्न असेल, सध्या आमदार साहेब जे आहेत सध्यात, त्यांनी उपळाई बुद्रुकचा बऱ्यापैकी ऊस नेलेला आहे. त्याच्यात लोकांचा ऊस जात नव्हता आणि त्यामध्ये त्यांच्या शेतकरी वर्ग आहे सगळ्यात जास्त इकडं. असं म्हणजे काय शहरीकरण नाही इकडं, त्यामुळे 100% राष्ट्रवादी गटाची राजकारण खेळलं जात होतं. 100%. मी स्वतः एक बबनरावजी शिंदे कारखान्याचा शेअर्स होल्डर होतो. त्यांनी राजकीय हेतून विरोध करतोय म्हणून माझं सभासद पद रद्द केलं. तसा अधिकार त्यांना नसताना सुद्धा रद्द केलं. मग आपला एक गरीब सर्वसामान्य माणूस आहे, बसलो. आज त्याला कुठंतरी अन्याय होतोय माझ्यावर, त्याला कुठंतरी वाचा फोडणं माझं काम आहे, म्हणून मी ह्यात म्हणजे माझं एक स्पष्ट मत सांगितलं. असं अन्याय करत गेले. उदाहरणार्थ माडा सेना उपसिंचन योजनेचं पाणी जे असेल ती आपल्या उपळाई बुद्रुकला फक्त पावसाळीच पाळी यायची. ज्यावेळेस आमदार अभिदाबा झाले त्यावेळेस त्यांनी दोन्ही वेळेस आम्हाला उपळायला प्राधान्य दिलं पाण्यासाठी. त्यामुळं आम्ही सर्वस्व मतदान ती राष्ट्रवादी गटाला आणि पूर्ण 80% गाव आहे. ऊस न्यायचा बंद केला का तुमचा? हा, बंद नेलाच नाही. दुसऱ्याच्या नावावर एक वेळेस नेला, पण दुसऱ्या नावावर टाकावा लागला आणि घालावा लागला. मी स्वतः होल्डर असताना, शेअर्स होल्डर मी असताना केलेलं काम आहे. मग आता कोणाला टाकताय ऊस? अभिजितदाबा पाटील, बोदरे पाटील, कारखाने भरपूर आहेत. आता जे स्पर्धा लावली ऊस धरायची ती आबानीच लावली ना अभिजितदाबानी. त्यामुळे आपण म्हणजे सर्वस्वी मतदान ती त्यांनाच करणार. रेट बीट देतात का व्यवस्थित? हा, 1 नंबर रेट आहे. गेल्या वर्षी सर्वाधिक दर दिला त्यांनी 3003 रुपये. हो, यंदा काय रेट? यंदा 3001 रुपये, 3000 रुपये आता येणार आहे. माझा स्वतःचा 400 टन ऊस गेला त्यांच्याकडे. काय नाव? सिद्धेश्वर अप्पाराव शेलार. काय सध्या झेडपीचं वारं सुरू आहे निवडणुकीचं, इकडं कुणाचं पारडं जड आहे?
पारडं कुणाचं काय जड नाही इथं. दीपक आबाशिवाय काय चालत नाही उपळा. कोण आहे दीपक आबा? दीपक आबा देशमुख बर तालुक माझे तालुक पंचायत सदस्य आहेत. होय घड्याळ्या चिन्हाकडून निवडणूक लढवत होते. होय निलेश बापू पाटील यांची मंडळी तुतारी या चिन्हाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवते. होय उपळ्यामध्ये दीपक देशमुख म्हणजे 14-1 केलेला माणूस आहे. बरं. हां होय पूर्ण बॉडी दीपक देशमुखांचीच आहे. बर त्यामुळे काय उपळ्यात काय चालत नाही दीपक आबाशिवाय. रणजित शिंदे यांचं आव्हान वाटत नाही का? काय नाही हे सारखे पक्ष बदलते ती. होय रोज ह्या पक्षातनं त्या पक्षात उड्या हाणते सत्तेसाठी काय बी करते ती. होय हो काय ऊसाचं राजकारण आहे का या भागात? ऊसाचं तर भरपूर राजकारण आहे. होय भरपूर. सगळ्यांचा ऊस न्यायला जातो का? नाही नाही. विरोधकांचा ऊस नेऊ शकत नाहीत. होय टोळी गेली तोडाय चालू केला तरी माघारी घेऊन जाते. होय नमस्कार. नमस्कार. काय नाव? दत्तात्रय राऊत मतदार आहे उपळा बुद्रुकचा. बर उपळाई बुद्रुक मध्ये विकास झालाय का? झालाही. होय कुणी होय. केला? मोहिते पाटील अभिल थाबा. होय होय शिंदेंनी काय केलं नाही का? केलाय बा त्यांनी बी. पण हे दादांच्या काळात दादांच्या बरं. काळात मोहिते पाटलांनी 40 लाख निधी दिलेला आहे चालू वर्षी. गावला तुमच्या हा बरं. पाटील आहेत का? हा पाटील आहे. झडपीसाठी उभा आहेत का? हा होय नमस्कार. नमस्कार. सध्या निवडणूक लागली आहे, काय कोणाचं वार आहे या ठिकाणी? इथं अभित पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील बर का? आमदार खासदार तालुक्याचे होते. होय हां आता तुमच्या तालुक्याचे नेते तर भाजपमध्ये गेलेत की. त्यांचं काय ते पहिल्यापासून हे पक्ष बदलाबदलीचं आहे त्यांचं राजकारण. हो. आमचं नाही तसं. नाही. आम्ही एकनिष्ठ दीपक आबा देशमुख निलेश बापूची माणसं आहोत. बर हां काय कोण आहे सध्या तुमच्या गटात उभा? आमच्यातून जिल्हा परिषदनं निलेश बापू पाटील बर आणि तालुका पंचायतला दीपक आबा देशमुख. बर काय सध्या विकास झालाय का? तुतारीचं वार आहे बघा. तुतारीचं आणि गाठ्याचं वार आहे. विकास झालाय का काही? विकास झालाही. होय कोणी केला? ह्याने मोहिते पाटलांनी निधी आमदार निधी पाटील आहे आपल्याला. बरं. हां शिंदेच्या काळात नाही का झालं काय? शिंदेच्या काळात का आपण काय तिकडे लक्ष दिलं नाही. बर हं. काय ऊसाचं राजकारण चालतंय का इथं? काय चालतंय की. विरोधकांचा न्यायला जातोय का ऊस? आम्ही नेतोय विरोधाचा बी नेतोय न ह्याचा बी नेतोय. बर हां कोण आमचे- नेते? अमित पाटील चेअरमन विठ्ठल होय. शेगरचे. बर हां काय इथं बरेच नागरिक म्हणतात ऊस आमचा न्यायला जात नाही, न्यायला जात नाही नाही. नाही विरोधकाचा बी नेतोय. आधी विरोधकाचा काढतो आम्ही ऊस बर आणि नंतर आमचा. बर हां तर एकूणच आज आपण माढा तालुक्यातल्या उपळाई बुद्रुक या जिल्हा परिषद गटामध्ये होतो. या ठिकाणी ऊसाचा मोठा प्रश्न आहे. बऱ्याच नागरिकांचा ऊस या ठिकाणी नेला जात नाही अशी तक्रार या ठिकाणी मतदारांची आहे. कॅमेरामॅन निलेश बनसोडेसह हुसेन नदाफ, माढा.